हॅलो मित्रांनो, तर ही आहे युनिकॉर्न 2024चं मॉडेल आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ABS चॅनल सेन्सरबद्दल आहे. हे एक खूप महत्त्वाचं सेन्सर आहे. बऱ्याच मित्रांना त्याच्याबद्दल माहीत असेल, पण बऱ्याच मित्रांना त्याच्याबद्दल माहीत नसेल. तर मी ABS चॅनल सेन्सरबद्दल तुम्हाला सांगत आहे. तर या युनिकॉर्न मॉडेलला समोर डिस्क ब्रेक आहे आणि मागे ड्रम ब्रेक आहे. तर कंपनीने याला ABS चॅनल दिलेलं आहे समोरच्या डिस्कला. तर हे असते बघा ABS चॅनल. हे असं हे ABS चॅनल असं सेन्सर काम करते की आपली गाडी जेव्हा इमर्जन्सीमध्ये आपण ब्रेक मारतो तेव्हा गाडी ABS चॅनल नसलं तर स्लिप होऊन खाली पडू शकते. पण हे ABS चॅनल आपल्याला गाडीला पडू देत नाही. तर ते आपण ज्यावेळेस ब्रेक मारतो त्यावेळेस स्लिप व्हायच्या अगोदर ते सेन्सर गाडी स्लिप होणार असं ओळखून ताबडतोब सेन्सर सोडते आणि पुन्हा ब्रेक पकडते. सोडते म्हणजे आपलं ब्रेक तर लागलेलंच असते, आपल्याला ही प्रक्रिया लक्षात नाही येत. एवढं हे सेन्सर लवकर काम करते आणि चांगल्या प्रकारे काम करते. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जेव्हा काही नवीन मोटरसायकल घेतो तेव्हा बघा की तिला समोरच्या याला सेन्सर दिलेला आहे, टायरला, डिस्क ब्रेकला किंवा मागच्या दिलेला आहे. तर माझ्या मते दोन्ही टायरला सेन्सर असणं जरुरी आहे, कारण हे आपल्याला पडण्यापासून वाचवतात, आपला जीव वाचवतात. ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पण याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपण बाकी गोष्टी तर खूप बारकाईनं लक्षात घेतो, पण ही जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जे ABS चॅनल सेन्सर आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर हा व्हिडिओ याच्याबद्दल होता. धन्यवाद.